नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अविनाश आणि वेलकम करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ट्रिपल एस लर्निंग अकॅडमीवर. मित्रांनो, आज आहे 12 नोव्हेंबर, दिवाळीचा सण आहे आणि मी आज आपल्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन येत आहे. 10वीच्या सायन्सचा ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा थर्ड लेक्चर आहे. हे थर्ड लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण केप्लर्स लॉपर्यंत पाहिलं. केप्लर्स लॉपर्यंत पाहिल्यानंतर केप्लर्सचे तिन्ही लॉ पाहिले. आता आपण पाहणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. त्या पहिले आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबणं विसरू नका मित्रांनो. आता न्यूटन्स लॉ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी करण्याच्या पहिले मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही वही पेन पुस्तक सोबत घ्या. पुस्तकाचं पेज नंबर 4 ओपन करा. पुस्तकातली मी ओळ वाचण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत ते गोष्ट समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो. तर सुरुवात करूया आपण. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो तर मी एक छोटंसं उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, ही एक वस्तू आहे आणि ही एक वस्तू आहे. ठीक आहे, हिचं वजन आहे m1, हिचं वजन आहे m2. तर ही वस्तू आणि ही वस्तू एकमेकींवर एक फोर्स अप्लाय करत असतात असं न्यूटन म्हणतो. न्यूटन काय म्हणतात की युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन वस्तू घ्या, युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन वस्तू घ्या, त्या दोन वस्तू एकमेकींवर काहीतरी सर्टेन अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करत असतात आणि तो फोर्स म्हणजे काय हे आपण बघूया. ठीक आहे, तर फोर्स आणि न्यूटन काय म्हणतात, हे अप्लाय करत तर असतात पण तो फोर्स म्हणजे काय. हा जो एफ आहे फोर्स, ह्या एकमेकींवर ह्या दोन वस्तू आहेत. ही 1 नंबरची वस्तू, ही 2 नंबरची वस्तू, ही 1 आणि 2 नंबरच्या वस्तू एकमेकींवर फोर्स अप्लाय करतात. पण हा फोर्स म्हणजे काय नेमका, किती आहे फोर्स. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल, तुम्हाला जर माहिती नसेल तर मित्रांनो याच्या पहिलेचं लेक्चर नंबर 2 तुम्ही बघा. तुमची कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होईल. मी एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे व्हॉट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, व्हॉट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 into m2. समजा याचं वजन आहे 1.5 किलो 1.5 kg आणि याचं वजन आहे 1.5 kg. ठीक आहे, या दोन वस्तू आहेत मित्रांनो. वजन वेगवेगळे असू शकतो पण मी सेम घेतलंय. तर ते काय म्हणते, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 and m2. फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ काय होतो, जर फोर्स वाढला तर मासही वाढेल. तर मास वाढलेला असेल 100%. किंवा मास जर वाढलं, मास म्हणजे वजन, लक्षात घ्या. वजन जर वाढलं तर फोर्स वाढेल, वजन जर घटलं तर फोर्स घटेल. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ असा असतो. वजन जर वाढलं तर फोर्स वाढेल. जर याचं जर वजन मी 3 किलो केलं तर याच्या दोन्हीमधलं जे फोर्स आहे ते सुद्धा ते वाढेल. ठीक आहे, आणि जर मी याचं जर वजन अर्धा किलो केलं तर याच्यातला जो फोर्स आहे तो फोर्स कमी होईल. ठीक आहे, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 हे लक्षात ठेवा. आणि एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनलला कधी बी 1/, लिहितात. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन देम. याच्यामध्ये जर डिस्टन्स d असेल तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. याचा अर्थ काय आहे, डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स कमी होतो. डिस्टन्स जर तुम्ही जर वाढवलं, हे इथे आहेत हे इकडे नेले तर त्याच्यातला फोर्स कमी होतो. ऑब्विसली कमी होणार. जर वस्तू जर दूर नेल्या तर त्याच्यामधला फोर्स हा काय होतो, कमी होतो. जर त्या वस्तू जवळ नेल्या तर त्याच्यातला फोर्स वाढतो. म्हणजे डिस्टन्स जर कमी केलं तर फोर्स वाढायला मित्रांनो, आणि डिस्टन्स जर लांब नेलं तर फोर्स कमी व्हायला. म्हणजे डिस्टन्स वाढवलं, डिस्टन्स इन्क्रीज केलं, फोर्स रिड्यूस झाला. डिस्टन्स रिड्यूस केला, फोर्स इन्क्रीज झाला. कळालं. डिस्टन्स डिक्रीजेस, फोर्स इन्क्रीजेस. डिस्टन्स इन्क्रीजेस, फोर्स डिक्रीजेस. हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. समजलं असेल. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही प्रॉब्लेम नाही. मी लाईव्ह यायला सुद्धा तयार आहे मित्रांनो, पण तुमचा डिमांड असला पाहिजे तर. ठीक आहे, तर यालाच आपण असं लिहू शकतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d². याला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे मित्रांनो. हे इथं थोडंसं सिम्बॉल असं लिहतो मी. Force is directly proportional to m1 m2 and
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. यालाच मी असं लिहू शकतो एफ इज इक्वल्स टू, ते डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं मला, तर मी असं लिहू शकतो जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे मित्रांनो. जी काय आता, जी तुम्ही म्हणताल काय, जी हे कॉन्स्टंट आहे, पण कोणतं कॉन्स्टंट आहे? नॉर्मल कॉन्स्टंट नाही आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर तुम्हाला कोणी विचारला प्रश्न, अरे मित्रा तू 10वीला आहेस ना, मला सांग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असतं, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्हाला सांगता आलं पाहिजे की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे जी, त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. तर अशी माहिती तुम्हाला माहिती असल्यानंतर तुमचं जे जी के आहे हे सुद्धा वाढतं, सायन्सबद्दल माहिती वाढते. त्यामुळे ह्या गोष्टींना तुम्ही छोटं समजू नका. जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जरी परीक्षेत प्रश्न नाही आला तरी तुमच्या लाईफ टाईम लक्षात ठेवा, हा नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला फायदा देईल. ठीक आहे मित्रांनो. तर आता पुढचं वाचूया आपण, पुढे काय म्हणतं ते. व्हिडिओ आपल्याला जास्त लॉंग नाही करायचा आहे, त्यामुळे मी फास्ट घेतोय. जर तुम्हाला स्पीड जास्त वाटत असेल तरी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे. The above law means that if mass of one object is doubled, the force between the two objects is also double. हे मी सांगितले आताच. मास जर वाढला तर फोर्स वाढेल. समजा मास जर 1.5 केला तर फोर्स सुद्धा वाढेल. हे मी सांगितले आताच, त्यामुळे याचं काही आवश्यकता नाही सांगायची. आता फ्रॉम इक्वेशन it can be seen that the value of g is the gravitational force acting between two unit masses kept at unit distance away from each other. Thus in SI units the value of g in SI units, मी पुस्तक ठेवलं इथे, तुम्ही म्हणाल की खाली काय बघतोय, पुस्तक ठेवलं इथे मी, कारण एवढं पुस्तकातले ओळ पाठ होणं पॉसिबल नाही, बट मी प्रयत्न करतोय. ठीक आहे. Thus in SI units the value of g is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. समजलं मित्रांनो? काही नाही समजलं, मी आहे, टेन्शन घेऊ नका, मी आहे. ठीक आहे. जी, आता ते काय म्हणतात, जी ची स्टँडर्ड व्हॅल्यू काय आहे? जी ची स्टँडर्ड व्हॅल्यू काय? जी म्हणजे दोन वस्तू जर 1 kgच्या घेतल्या, दोन वस्तू जर 1 kgच्या घेतल्या, 1 kg 1 kg, आणि दोन्हीतल्या डिस्टन्स जर 1 मीटर ठेवलं, तर जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंटची, जी व्हॅल्यू आहे ती फोर्सची, ती व्हॅल्यू म्हणजे जी आहे. G is equal to the gravitational force between two objects. G हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोन ऑब्जेक्ट्स मधलं. ही एक ऑब्जेक्ट आहे आणि ही एक ऑब्जेक्ट आहे. ह्या दोन ऑब्जेक्ट्स मधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तुम्ही म्हणाल किती बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स येईल, तसं नाही. त्या दोन्ही त्याच्यामध्ये अट आहे, दोन्ही वस्तू 1 kgच्या पाहिजेत, 1 kg, आणि दोन्हीतलं डिस्टन्स 1 मीटर पाहिजे. ज्यावेळेस ह्या अटी मान्य असतील, ज्यावेळेस ह्या अटीची पूर्तता होईल, 1 kg आणि 1 मीटर, त्यावेळेस जेवढं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो ना, तो फोर्स म्हणजे जी आहे. कळालं मित्रांनो जी ची व्हॅल्यू? तर पेज नंबर 4 आपण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आता पेज नंबर 5 कडे वळूया. पेज नंबर 5 मध्ये थोडंसं न्यूमेरिकल टाईप थोडंसं आहे, तर थोडंसं लक्ष द्या. थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला हे सोपं जाईल, याची मला गॅरंटी आहे. ठीक आहे. तर आपण सुरू करूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काय आहे याच्याबद्दल ही स्टडी आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आपण स्टार्ट करूया. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट घ्या, ती एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. आपण स्ट्रिंगचं उदाहरण बघितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये, स्ट्रिंगचं उदाहरण बघितलं होतं. ती एक सर्क्युलर मोशनमध्ये कॉन्स्टंट स्पीडमध्ये फिरते. तिची स्पीड कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची गाडी आहे, तुम्ही 40च्या स्पीडनं चालवताय तर कंटिन्यू 40ची स्पीड आहे तिला. ठीक आहे. कॉन्स्टंट स्पीड आहे. ठीक आहे. We have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed towards the center of circle. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलंय, काय पाहिलंय की हे तेव्हाच पॉसिबल आहे जर त्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असेल तर. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलंय मित्रांनो. जर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ही जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पहिल्या नंबरचं लेक्चर नक्की पहा, ते पाहायला विसरू नका, जेणेकरून तुमचे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतात याची सुद्धा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, सेंट्रिपिटल फोर्स जर नसेल तर तसं रोटेशन होणं पॉसिबल नाही. मून पृथ्वीभोवती फिरणं पॉसिबल नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरणं पॉसिबल नाही जर सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर.
तर मित्रांनो इथं हेच म्हटलं जातं की विदाउट सेंट्रिपिटल फोर्स इट इज नॉट पॉसिबल. ओके, दिस फोर्स इज कॉल्ड ए सेंट्रिपिटल फोर्स. हे मी आता सांगितलं. ठीक आहे. इफ एम इज द मास ऑफ एन ऑब्जेक्ट, आता मी हे याला रफ करतो मित्रांनो. इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, जर एम हे मास आहे, एम इज मास ऑफ ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट, v इज वेलोसिटी, v इज वेलोसिटी. वेलोसिटीला तुम्ही स्पीडही म्हणू शकता. ठीक आहे मित्रांनो, वेलोसिटीला तुम्ही स्पीडही म्हणू शकता. v is its speed or velocity and r is the radius of the circle, and r is the radius of the circle, radius of circle. then स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला कधी पण लक्षात घ्या. स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला सदैव म्हणजे एनी टाइम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल, स्पीड म्हणजे काय, समजा आपण म्हणतो 60 ची स्पीड आहे माझ्या गाडीची स्पीड 60 ची आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर इथं मी क्लिअर करू इच्छितो. 60 ची स्पीड म्हणजे काय, तुम्ही 60 ची स्पीड कधीही किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद अशी स्पीडचे युनिट आहेत. तर तुमची स्पीड किती आहे, समजा फॉर एक्झाम्पल 60 ची आहे, तुम्ही म्हणता माझ्या बाईकची स्पीड 60 ची आहे, ती काय असते, किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्ही काय करता, 60 ची स्पीडने चालवताय म्हणजे 60 किलोमीटर चालवतायत एका घंट्याला, 1 आवरला. 60 किलोमीटर म्हणजे तुम्ही 60 च्या स्पीडने जातात म्हणजे तुम्ही 60 किलोमीटर एका घंट्यामध्ये कव्हर करणार आहात, असा त्याचा अर्थ होतो. डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. मग टाइम हा आवरमध्ये असू शकतो, सेकंडमध्ये असू शकतो, डिस्टन्स हे मीटरमध्ये असू शकतं, किलोमीटरमध्ये पण असू शकतं. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली स्पीडची. आता फोर्स, इफ अ प्लॅनेट जर एखादा ग्रह revolving around the sun in circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on planet towards the sun must be F is equals to mv square by r. जर एखादा प्लॅनेट सूर्याभोवती जर फिरत असेल तर त्याचं काय माहिती का, फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट प्लॅनेट. हे बघा, कोणताही प्लॅनेट सूर्याभोवती फिरतोय किंवा पृथ्वीभोवती एखादा जर म्हणजे चंद्र हा फिरतोय तर त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतं. तर सेंट्रिपिटल फोर्स, तो फोर्स म्हणजे किती आहे, फोर्स इज इक्वल्स टू हे म्हणतात की mv स्क्वेअर बाय r आहे. ठीक आहे, mv स्क्वेअर बाय r. तर याच्यामध्ये m काय आहे, मास आहे. m इज इक्वल्स टू मास ऑफ ऑब्जेक्ट, v इज वेलोसिटी और स्पीड, r इज रेडियस ऑफ द सर्कल. तर इथे काय आहे, मास ऑफ m इज इक्वल्स टू काय आहे, मास ऑफ प्लॅनेट. m इज मास ऑफ प्लॅनेट, मास ऑफ प्लॅनेट. v काय आहे, v काय आहे मित्रांनो, रिव्हॉल्यूशन स्पीड, रिव्हॉल्यूशन स्पीड. r काय आहे, डिस्टन्स बिटवीन किंवा रेडियस ऑफ ऑर्बिट, रेडियस ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता डिस्टन्स फ्रॉम द सन. डिस्टन्स, r इज डिस्टन्स फ्रॉम सन. रिव्हॉल्यूशन स्पीड, मास. याला रिव्हॉल्यूशन स्पीड न म्हणता नुसतं स्पीड जरी म्हटला तरीही चालेल. रिव्हॉल्यूशन स्पीड म्हणजे त्याची रिव्हॉल्यूशनची स्पीड म्हटला तरी चालेल. F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय r. ठीक आहे मित्रांनो, तर आता पुढे वळूया. पुढे वळण्याच्या पहिले
मी हे बाकीचं रफ करतो. मित्रांनो व्हिडिओ थोडासा लॉंग होतोय तर थोडंसं कन्सिडर करा. 5 मिनटं मी नॉर्मली व्हिडिओ 15 मिनिटाचे बनवतो, तर हा व्हिडिओ 20 मिनिटाचा बनेल कदाचित टेंटेटिव्ह टाईम. तर आता बघूया. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड. द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. आता इथे तुमच्याकडे पुस्तक असेल, पुस्तक ओपन करा. पुस्तक ओपन करून व्यवस्थित वाचा. द डिस्टन्स, मी एक एक गोष्ट समजून सांगतो, याच्यामध्ये काही हार्ड असं काही नाही आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन. आता एक प्लॅनेट आहे, तो एका रिव्हॉल्युशनमध्ये फिरतोय, म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय, तर त्याचं डिस्टन्स किती झालं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल हा सूर्य आहे आणि सूर्याभोवती हा एक प्लॅनेट आहे, हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. हा प्लॅनेट असा फिरतोय. ठीक आहे. तर याचं वन रिव्हॉल्युशन म्हणजे किती आहे, इथपर्यंत. हा प्लॅनेट इथून सुरू झाला तर हा प्लॅनेट परत इथे आला, याचं वन रिव्हॉल्युशन म्हणजे एवढा सर्क्युलर पाथ. तर सर्क्युलर पाथ म्हणजे काय, त्याची पेरिमीटर ऑफ सर्कल काय असते, 2πr. ठीक आहे, इथंच दिलेलं आहे, सोपं. ठीक आहे. आर इज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं डिस्टन्स म्हणजे आर आहे. ठीक आहे. अँड टाइम टेकन फॉर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून त्यांनी सुरू केलं आणि परत इथं पोहोचण्यासाठी त्याला समजा 24 तास लागले, तर किती झालं त्याचं, टी म्हणजे काय झाला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी. आता डिस्टन्स व्ही इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी. कधी बघा, मी आता समजून सांगितल्याप्रमाणे व्ही इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि ते किती वेळात केलं याचा भागाकार जर केला तर तुमची स्पीड येते. तर स्पीड डिस्टन्स ट्रॅव्हल आत्ताच आपण वरती बघितलं मित्रांनो, डिस्टन्स ट्रॅव्हल बरोबर 2πr आले, 2πrच्या जागी 2πr टाकलं आणि खाली टी. ठीक आहे. आता वरती बघा, फोर्स इज इक्वल्स टू mv²/r दिलेलं आहे, बरोबर आहे. काय नाही, फक्त माझ्यासोबत लिहा, सोपं आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. F इज इक्वल्स टू mv²/r आहे. mv²/r, आता v ची व्हॅल्यू वरती दिलेली आहे, 2πr/t दिसली. 2πr/t, वही आणि पेन घ्या आणि लिहा, अन्यथा अवघड जाईल. एम ची जागी एम लिहिली आणि व्ही च्या जागी काय लिहिलं, 2πr/t आणि त्याचा स्क्वेअर केला बाय आर. तर आपल्याला उत्तर काय मिळालं, 4m π²r/t². इथपर्यंत समजलं. आता पुढे मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r². हे जे इक्वेशन आलंय 4m π²r/t², याला आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचंय r² ने. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळेल, F इज इक्वल्स टू 4m π²/r² इंटू r³/t². हे आपल्याला उत्तर मिळेल. इथपर्यंत तुम्हाला सोडवायचे. जर याच्यामध्ये जर काय डाऊट असेल, उगाच सोडवण्यामध्ये व्हिडिओ लॉंग होत जातो, त्याच्यामुळे व्हिडिओ लॉंग होऊ नये म्हणून मी व्हर्बली समजून सांगतो. हे काय मॅथ्सचं एक्सप्रेशन नाही इतकं अवघड असायला, खूप सोपं आहे एक्सप्रेशन. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, t²/r³. याच्या पहिलेचं जर केपलर्स थर्ड लॉचा जर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. लेक्चर 2 मध्ये मी केपलर्स लॉ कव्हर केलेले आहेत. t²/r³ इज इक्वल्स टू k. तर r³/t² म्हणजे काय येईल, 1/k. t²/r³ म्हणजे k, तर r³/t² म्हणजे काय येईल, 1/k. ठीक आहे. तर इथं 1/k इथं आपण टाकून द्यायचं. F इज इक्वल्स टू 4m π²/r² इंटू k. बट 4m इंटू π²/k इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता महत्वाचा पार्ट काय, 4m इंटू π²/k इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आहे. आता हे कॉन्स्टंट आहे, तर फोर्स म्हणजे काय येईल, F इज इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू 1/r². त्याचाच अर्थ F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द r². याचाच अर्थ काय, फोर्स हे सेंट्रिपिटल फोर्स हे त्याचा जो डिस्टन्स आहे, त्यांना म्हणायचं आहे की फोर्स हे सेंट्रिपिटल फोर्स हे त्याचं जे डिस्टन्स आहे प्लॅनेटचं सूर्यापासूनचं जे डिस्टन्स आहे r, त्याचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फोर्स. F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स हा कमी होतो, आणि फोर्स हा जर वाढला तर फोर्स वाढला तर डिस्टन्स कमी होतो. याचा अर्थ काय की डिस्टन्स जर वाढलं, हे जर डिस्टन्स इथं समजा फॉर एक्झाम्पल 1000 किलोमीटर आहे आणि इकडं तो जर आला ग्रह, तर इथं समजा 1500 किलोमीटर होते. तर मला सांगा
इथे फोर्स जास्त असेल की इथे फोर्स जास्त असेल? इथे डिस्टन्स कमी आहे, डिस्टन्स कमी, फोर्स जास्त, कारण काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि इथे काय होईल? डिस्टन्स जास्त, फोर्स कमी. ठीक आहे मित्रांनो, इतकं सोपं आहे हे. केपलरला फक्त एवढं न्यूटनला फक्त एवढं म्हणायचं होतं की हे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे असं असतं. ठीक आहे. न्यूटन कन्क्लुडेड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग ऑन द प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन मस्ट बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. हे न्यूटनला म्हणायचं होतं आणि हेच मी तुम्हाला आता समजून सांगितलं मित्रांनो. खूप सोपा होता हा चॅप्टर, म्हणजे खूप सोपी होती ही कन्सेप्ट. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. जर आपल्याला जर काही डाऊट्स असतील, काही जर हे असतील, जर तुमचं जर म्हणणं असेल की हे आम्हाला डिराईव्ह करा, तर मी लाईव्ह यायला तयार आहे. आपण हे डिराईव्ह करू, सोबत बसून डिराईव्ह करू. फक्त मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स मला नक्की कळवा. तर आभारी आहे मी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच. धन्यवाद.